अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाया सुरू केल्या आहेत। खदान पोलिसांनी तब्बल 72,000 रुपयांची दारू पकडून ती नष्ट केली असून परिसरात खळबळ माजली आहे। अकोल्यात पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेताच अर्चित चांडक यांनी कारवायांचा धडाका सुरू केला आहे। शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। याच पार्श्वभूमीवर काल खदान पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। खदान परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर छापा टाकत पोलिसांनी सुमारे 72,000 रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केली आहे। ही दारू तात्काळ नष्ट करण्यात आली। पोलिसांनी संबंधित आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या पावलाचं स्वागत केलं असून अशा कारवाया सुरू राहाव्यात अशी मागणी केली आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करत अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी ही प्रहार मोहीम सुरू केली आहे। येत्या काळात अशा कारवायांमध्ये आणखी गती येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत। पोलीस स्टेशन खदानच्या हद्दीमध्ये आम्ही आमच्या भागामध्ये विविध दारू अवैध प्रमाणे जे विकणारे आहेत त्यांच्यावर आमच्या केसेस करणं सुरू आहेत। आम्ही आमच्या दोन्ही DB पथकाच्या मार्फतीने आमच्या हद्दीमध्ये अवैधपणे दारू विक्री करणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल केलेले आहे। आम्ही या मागील 2 महिन्यामध्ये जवळपास 90 पेक्षा जास्त गुन्हे त्यांच्यावर दाखल केलेले आहे। त्यापैकी जे गुन्हे 1,000च्या आतील मुद्देमाल होता असे सर्व दारूचे 1,000च्या आतील मुद्देमालाचे जे गुन्हे आहेत त्यांचा अहवाल आम्ही माननीय SDP साहेबांकडे पाठवला होता। त्या गुन्ह्यातला मुद्देमाल नाश करण्याची आम्ही परवानगी घेतली आणि आज त्यापैकी 90 गुन्ह्याचा मुद्देमाल जवळपास 72,000चा मुद्देमाल आम्ही आज माननीय SDP साहेबांच्या परवानगीने 2 पंचासमक्ष तो नाश करण्यात आला।